आशा वर्करांचे मानधन गुरुवारपर्यंत खात्यात जमा करा. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. जालना महानगरपालिका हद्दीतील आशा वर्कर महिलांना गेल्या 2 ते 4 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यानं त्यांनी सोमवारी थेट जालना महानगरपालिकेकडे मोर्चा वळवला. यावेळी महापालिकेसमोर आशा वर्कर महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत थकीत मानधन तातडीनं देण्याची मागणी केली. दरम्यान घोषणाबाजी सुरू असताना जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी आशा वर्कर महिलेला समजावून सांगत आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. यावेळी आशा वर्करांच्या प्रलंबित मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं आदेश देत गुरुवारपर्यंत आशा वर्करांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या. महापौर आणि महापौरांची चर्चा केली. तुमच्या मानधनासाठी काय 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 मागणी, तुमची काय विषय चर्चा झाली? मागणी अशी आहे की आमचं 4 महिन्यापासून केंद्र शासनाचं आणि 2 महिन्यापासून राज्य शासनाचं थकीत मोबदला बाकी आहे आणि ते यांच्या खात्यावर वर्ग झालेला असून 15 दिवस झालेले आहे. महिन्याभरापासून यांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे. तरी पण त्यांनी आतापर्यंत आमच्या खात्यावर ते राज्य शासनाचा मोबदला वाटप केलेला नाही. आणि तसेच आमचे कुष्ठरोगाचे आणि पोलिओचे पैसे जे सर्वेक्षण केले आम्ही ते पण पैसे त्यांनी दिलेले. जून महिन्यामध्ये पोलिओचा सर्वे झालेला होता. आमच्याकडून ते काम करून घेतलं पण त्याचा पण मोबदला आतापर्यंत आला नाही. आणि आम्हाला फक्त आरेवारीची भाषा करतात आणि घरी जा म्हणतात, आम्ही टाकून देऊ म्हणतात. नेहमी त्यांची टाळाटाळ असते आणि आम्हाला व्यवस्थित भाषण करत नाहीत ते. आणि आमच्या त्या जे डेटा ऑपरेटर आहे तो पण नाही आहे आणि आमचे पगार शीट बनवण्यावाले सगळं कोणीच नाही आहे. आशांना ते मोफत काम करण्यासाठी सांगतात, तर आम्हाला ते मोफत काम करायचं नाही आहे. म्हणून आज आम्ही इथं धरणे आंदोलन केलेलं असताना आम्हाला सरांनी, महापौर सरांनी वरती बोलून आमच्या प्रश्नाचे सोल्युशन केले आणि त्यांनी आज त्यांच्या कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या की यांचं मानधन लवकरात लवकर अदा करण्यात यावं. आम्ही त्यांना एक जाहीर हे दिलेलं आहे की आमची जर पेमेंट सोमवारपर्यंत नाही झाली तर आम्ही पंपावर जाणार आणि तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार. काय ना आपलं? मीना अनिल भोसले, मी संघटनेचे अध्यक्ष आहे. आमच्या मागण्यासाठी आम्ही आज निरीक्षण करण्यासाठी इथं आलो होतो महानगरपालिकेला. इथं आल्या असता आम्हाला राऊत सरांनी ऑफिसमध्ये बोलवलं आणि आम्ही जेव्हा कामाची जी आमच्या समस्या होत्या त्या सरांना सांगितल्या, महापौर मॅडमला सांगितल्या. तर त्यांनी आम्हाला आमच्या प्रॉब्लेमसाठी सर्व अधिकारीला कर्मचाऱ्याला बोलून घेतलं आणि आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील असं आम्हाला गुरुवारपर्यंत त्यांनी आश्वासन दिले. काय ना आपलं? शांता संजय जन्म. तुम्ही या ना.